Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. केंद्रात जबाबदारी घ्या असं पंतप्रधान मोदींनी फडणवीसांना सुचवलं. केंद्रामध्ये मनुष्यबळ मंत्रालय बघा. मोदींच्या फडणवीसांना सूचना. संजय राऊतांचा मोठा दावा. विकसित महाराष्ट्रासाठी फडणवीस महाराष्ट्रातच राहणार, बावनकुळेंचं प्रतीक. जंतर मंतरवरील सीजेपीचं आंदोलन देशविरोधी. या आंदोलनाला राजकीयदृष्ट्या पाहू नका, ते संविधानाच्या विरोधात उगारलेलं एक हत्यार. संघाचे सहसरकार्यवाह अतुल लिमयेंचं वक्तव्य. अभिजित दिपकेंच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला, वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा. सुरतमधल्या आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारींची मागणी. कपिल सिब्बल यांच्या 1 कोटींच्या निधीची चौकशीची मागणी. पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करणारे पंक्चर काढणाऱ्यांची औलाद. भारतामधील कोणतीही मुलगा अशी शिवीगाळ करू शकत नाही. सीजेपीच्या आंदोलनावर भाजपचे माजी खासदार रमेश विधुरींचं वादग्रस्त वक्तव्य. एकनाथ शिंदेंच्या क्लस्टर योजनेला गणेश नाईकांचा विरोध. नादाला लागला तर जागा दाखवणार, नाईकांचं थेट आव्हान. तर नाईक काही बडबड करतात, संजय शिरसाटांची टीका. खासदार पप्पू यादव यांच्या पत्रकार परिषदेदरम्यान चाकू हल्ल्याचा प्रयत्न. माझ्या हत्येचा कट रचला गेला, पप्पू यादव यांचा आरोप. राम मंदिर दानचोरी प्रकरणी संसदेबाहेरील आंदोलनानंतर यादव चर्चेत आले होते. नाना पटोलेंचा दुधाने पाय धुतल्याचा व्हिडिओ व्हायरल. काँग्रेस नेत्याच्या कृतीवरून चर्चांना उधाण, तर काँग्रेसच्या नेत्यांची संस्कृती तशीच, बावनकुळेंची टीका. सर्व क्षेत्रातील आपलं वजन कमी झालं होतं, पण येणारा काळ आपलाच. आता चमत्कार दाखवावा लागेल. धनंजय मुंडेंच्या भाषणाची जोरदार चर्चा. मला राजकारणातून रिटायर्ड व्हावं असं वाटतंय, पण जनतेच्या उत्साहामुळे उभारी. मंत्री पंकजा मुंडेंचं वक्तव्य चर्चेत. धाराशिवमधील दिव्यांग शेतकऱ्याला फक्त 211 रुपये पीक विमा, 700 रुपये उसने घेऊन दिव्यांग शेतकऱ्यांना पीक विमा भरला होता. दिव्यांग दाम्पत्याचा अवघ्या 1.5 एकर शेतीवरच उदरनिर्वाह. रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे आणि साताऱ्याला आज पावसाचा येलो अलर्ट. विदर्भातीलही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट. राज्यातील इतर भागामध्ये वातावरण सामान्य राहणार. नाशिकमध्ये रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यास सुरुवात. खड्ड्यांमुळे 5 जणांचा जीव गेल्यानंतर पालिकेला जाग. मंत्री गिरीश महाजनांनी प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर रस्ते दुरुस्तीची कामं हाती. भिवंडीमध्ये रस्त्यावरील खड्ड्यानं घेतला महिलेचा बळी. खड्ड्यांमुळे दुचाकी घसरताच ट्रक खाली येऊन महिलेचा मृत्यू, तर पती जखमी. राहणार गावच्या हद्दीमधली घटना. शहापुरात रस्त्याअभावी वेळेमध्ये उपचार न मिळाल्यामुळे 9 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू. सर्पदंशानंतर 5 किलोमीटर डोलीतून प्रवास. रुग्णालय गाठायला उशीर झाल्यानं चिमुकल्याचा दुर्दैवी अंत. शिसवली गावातील घटनेनं आदिवासी भागातील मूलभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. केरळमच्या पठाणमथिट्टामध्ये अतिमुसळधार पावसामुळे भीषण पूर स्थिती. आरमनुला चेंगनूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प. स्थानिक नागरिक आणि भाविकांचे हाल. पुराच्या पाण्यामध्ये शेकडो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं. सुदानमध्ये लष्कराचा भीषण ड्रोन हल्ला. दारफूर प्रांताच्या न्यायालयामध्ये 35 जणांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.